अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, तुम्हाला भरपूर आयुष्य मिळू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे असं स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला वळते। 21 तारखेला आहे पुत्रदा एकादशी। प्रत्येक एकादशीला काही ना काही महत्त्व आहे। तसं पुत्रदा एकादशीला संतान प्राप्तीची सेवा आपल्याला करायची आहे। संतान ज्यांना नाही आहे, ज्यांना बाळ होत नाही, ज्यांना मूल होत नाही, त्यांच्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी आहे। ही सेवा जर तुम्ही केला तर तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळेल, त्यात तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल। बघा, आई होणं प्रत्येकाला आवडत असतं आणि आई म्हणजे काय, जे आई आहे त्यालाच माहिती। आणि ज्यांना आई व्हायचं आहे, ज्यांचं लग्न होऊन बरेच वर्ष त्यांना मूल होत नाही, त्यांनी पुत्रदा एकादशीला मी सांगितलेली सेवा आवर्जून करा, ह्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार, हे मी अगदी खात्रीशीर सांगते। पुत्रदा एकादशी 21 तारखेला ह्या दिवशी दोघांनी नवरा बायकोनी ही सेवा 41 दिवसाची, आणि ही सेवा पहिल्या दिवशी म्हणजे सुरुवाती दिवशी पुत्रदा एकादशी दिवशी दोघांनी नवरा बायकोनी ही सेवा करायला सुरू करायची। त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून 40 दिवस बायकोनं एकटीनं सेवा केली तरी चालेल। सेवा काय आहे बघा, बाळकृष्णांना अभिषेक। हा अभिषेक बाळकृष्ण हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच, आणि जर नसेल तर तुम्ही बाळकृष्ण आवर्जून खरेदी करा, कारण बाळकृष्ण घरी असणं म्हणजे खूप भाग्याचं आणि खूप चांगलं आहे। तर बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आहे। तुमच्याकडे गळती म्हणजे अभिषेक पात्र असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही आज उद्या 2 दिवसात कधीही घ्या, कारण गळतीनं अभिषेक पात्रानं अभिषेक घातला तर आपल्याला व्यवस्थित सेवा करता येते, आपल्याला व्यवस्थित मंत्र आणि जे काय आपल्याला म्हणायचं आहे ते म्हणता येतं। समजा आपल्याला पाठ नसेल, आपण पुस्तकात बघून म्हणायचं असेल तर आपण चमच्यानं जर घालत असेल तर ते आपण अभिषेक घालतेलं पाणी एकीकडे पडतं, बाळकृष्ण एकीकडे राहतात, लक्ष आपलं पुस्तकात असतं। म्हणून गळती घेऊन या, आणि गळती म्हणजे अभिषेक पात्रानं तुम्ही अभिषेक घाला। बघा, पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, बाळकृष्ण तामणमध्ये ठेवायचे, त्यावरती गळती ठेवायची आहे। त्या म्हणजे स्टँड असतं, त्या स्टँडवरती ते अभिषेक पात्र ठेवायचं आणि त्यात शुद्ध तुम्हाला पाणी घालायचं आहे। आणि त्यानंतर नवऱ्यानं आणि बायकोनं दोघांनी एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं, आणि त्यानंतर 11 वेळा पुरुष सूक्त 11 वेळा म्हणायचं आहे। पुरुष सूक्त हे प्राकृतमध्ये म्हणायचं, आणि एक वेळ स्त्री सूक्त आहे ते तुम्ही संस्कृतमध्ये म्हणायचं आहे। पुरुष सूक्त जे आहे ते बघा, हरि ओम अनंतम शीर्षे अनंत चक्षु अनंतम पदधारी चराचरा ते व्यापुणी उरला दशांगुले श्री हरी महापुरुष का हा त्रिकाल भरता देवांचा देव अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठाव। हा 11 वेळा पुरुष सूक्त म्हणायचा आहे अभिषेक घालत घालत। त्यानंतर स्त्री सूक्त 1 वेळ म्हणायचा आहे। फलश्रुती सगळ्यात शेवटी म्हणायचं आहे, त्यावेळेला अभिषेक नाही घातला तरी चालेल, पण स्त्री सूक्त 11 वेळा पुरुष सूक्त म्हणत आणि स्त्री सूक्त 1 वेळ म्हणत तुम्ही अभिषेक घालायचा आहे। आणि त्यानंतर तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक मंत्र दिलेला आहे, तो मंत्र मी तुम्हाला किती नंबरच्या पानावर आहे सांगते, 39 पानावरती आहे, संतान गोपाळ मंत्र। हा 1 माळ करायचा आहे। तो मंत्र कसा आहे बघा, देवकी सुतम गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्णम त्वानम शरणागतम। हा मंत्र तुम्ही 1 माळ म्हणायचा। बघा, तामणमध्ये बाळकृष्ण ठेवायचा, त्याच्यावरती अभिषेक पात्राचं स्टँड ठेवायचं, त्यावरती स्टँडवरती अभिषेक पात्र ठेवायचं, त्यात शुद्ध पाणी घालायचं, आणि त्यानंतर तुम्ही 11 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळ स्त्री सूक्त, पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ जप, 11 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळ स्त्री सूक्त आणि 1 माळ संतान गोपाळ मंत्र म्हणायचा। आणि त्यानंतर अभिषेक न घालता फलश्रुती म्हणायची, श्री सूक्तची फलश्रुती। हे केल्यानंतर तुम्ही ते स्वच्छ बाळकृष्णाची मूर्ती पुसून घ्यायची, ती मूर्ती देवघरामध्ये ठेवायची,
हिनाचं अत्तर लावायचं, चंदन लावायचं, हळदी कुंकू लावायचं, अष्टगंध घालायचं, पिवळं फूल अर्पण करायचं, अगरबत्ती ओवाळायची, तुपाचा दिवा लावायचा आणि तुम्ही तुमच्या मनातली इच्छा म्हणजे प्रार्थना करायची, हे बाळकृष्णा आज पुत्रदा एकादशी आणि मी 41 दिवस तुझ्या अभिषेक करते. आणि तुम्ही दोघांना नवरा बायकोनी प्रार्थना करायची पहिल्या दिवशी की आम्ही 41 दिवस अभिषेक घालतोय आणि आम्हाला लवकरात लवकर संतान प्राप्त होऊ दे, आम्हाला मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, पण संतान प्राप्ती लवकरात लवकर होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि अशीच सेवा तू बाळकृष्ण महाराज आमच्याकडून करून घे असं तुम्ही प्रार्थना करायची. हे पहिल्या दिवशी करायचं. दुसऱ्या दिवशीपासून 40 दिवस पत्नीनं एकटीनं अभिषेक घातला तरी चालेल आणि दररोज 11 वेळा श्री सूक्त, 1 वेळ 11 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळ श्री सूक्त, संतान गोपाळ मंत्र 1 माळ, स्वामी समर्थ महाराज मंत्र 1 माळ, हे रोज स्त्रीनं करायचं म्हणजे बायकोनं करायचं. आणि जे तीर्थ आहे ते फक्त आणि फक्त दोघांनी नवरा बायकोनी प्यायचं, दुसऱ्या घरातल्या कोणालाही हे अभिषेकचं तीर्थ द्यायचं नाही, दोघांनीच घ्यायचं. ब्रह्मचर्य पाळायचं नाही, कारण आपण संतान प्राप्तीसाठी हा उपाय करतो, त्यामुळं ब्रह्मचर्याची अट नाही. पूर्ण नॉनव्हेज वर्ज, नॉनव्हेज पूर्ण खायचं नाही 41 दिवस. हे तुम्ही सेवा करायला सुरू करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. मी हे संतान प्राप्तीचा जो व्हिडिओ सांगितला आहे, तुमच्या नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, शेजारी, संबंधित कोणाला संतान नसेल त्याला शेअर करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कोणाचा नाही कोणाचा फायदा होईल, कोणाला नाही कोणाला संतान प्राप्ती होऊ दे. चांगलं चिंता, मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता, स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतील. जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाहीत. म्हणून मी सगळ्यांना सांगते, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चांगलं होऊ दे, लोकांचं चांगलं चिंता, चांगलं करा, चांगलं त्यांच्याबद्दल विचार मनात ठेवा आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला, ऑल बटनला क्लिक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.